नमस्कार, सांचीज किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। उन्हाळा म्हटलं की गडबड होते ती वर्षभरासाठी करायच्या पदार्थांची। पापड, कुरवड्या, लोणची असे विविध पदार्थ उन्हाळ्यात गच्चीवर बनतात। चला तर मग बनवूयात असाच एक खास पदार्थ, लिंबू लोणचं। लिंबू लोणचं बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे 25 लिंब ही मी चिरून घेतलेली आहेत, अर्धा किलो साखर, 2 टेबलस्पून मीठ आणि केपरेचा लिंबू लोणचं मसाला। हा मसाला 100 ग्रॅम आहे। हा 25 लिंबांना चालतो, तर मग हा तुम्ही वापरू शकता। याच्या 25 लिंबाच्या मी फोडी केलेल्या आहेत। या मी पहिल्यांदा लिंब घेतली, व्यवस्थित स्वच्छ धुतली, धुवून झाल्यानंतर ती पुसून घेतली। पुसून घेताना लक्षात घ्यायचं की अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे आणि ते झाल्यानंतर मग ती व्यवस्थित त्याचे 8 भाग आपण करून घ्यायचे। 8 भाग करताना त्याचे दोन्ही साइडचे जे हेड असतात ते आडवे ठेवून मग लिंबू कट करायचं आणि अशा पद्धतीने त्याच्या साधारणपणे 8 फोडी होतात। त्याच्या बिया व्यवस्थित सगळ्या बिया काढून घ्यायच्या आणि या झालेल्या फोडी साधारणपणे एक दिवस फ्रीज मध्ये ठेवायच्या आणि त्यानंतर आपण लोणचं बनवायला घेणार आहोत। या ज्या आपण लिंबाच्या फोडी केलेल्या आहेत या आता आपण मिक्सर मधून बारीक करून घ्यायच्या। बारीक करताना पूर्ण बारीक करायच्या नाहीयेत, त्याच्या ओबड किंवा आरत बोबड्या राहतील अशा बारीक करून घ्यायच्या। त्या करण्यासाठी मिक्सर कंटिन्यू नाही चालवायचा, तो थोडा बंद चालू करत चालवायचा, त्यामुळे आपल्या फोडी ज्या आहेत त्या अशा अर्धवट बारीक होतील। हे अशा पद्धतीने चालू बंद करत आपण लिंबाच्या फोडी बारीक करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण लिंबाच्या फोडी आळत बोबड्या बारीक करून घेतलेल्या आहेत। या मिश्रणामध्ये आता आपण अर्धा किलो साखर घालूया, 2 टेबलस्पून मीठ आणि आपला लिंबू लोणचं केपरे मसाला। आता हे सर्व आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊयात। व्यवस्थित एकत्र करून झालेलं आहे। आता आपण हे गॅसवर शिजवून घ्यायचे। आता हे मिश्रण व्यवस्थित गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचंय। आपली साखर जशी जशी वितळत जाईल तसे हे मिश्रण पातळ होणार आहे आणि ते असं व्यवस्थित आपण हलवत राहायचंय। साधारण एक 8-10 मिनिट लागतील हे शिजायला। थोडं हे पातळ व्हायला लागलेलं आहे। आपण हे लोणचं करताना यामध्ये आपण तेलाचा अजिबात वापर केलेला नाहीये। आपण ह्या नुसतं फोडीचं न करता मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेलं आहे। याचा फायदा असा की लिंबाच्या रसामध्ये जेवढे व्हिटॅमिन सी किंवा आणि आपल्याला शरीराला उपयोगी गोष्टी मिळतात त्याच्यापेक्षा जास्त, कितीतरी पट जास्त लिंबाच्या सालीमध्ये असतात। आणि इतर वेळी आपण लिंबाच्या फोडी केल्या की काय होतं, लिंबाच्या फोडी खाल्ल्या जात नाहीत। हे लिंबाच्या फोडी आपण मिक्सर मध्ये बारीक केल्यामुळे या फोडी देखील त्याच्या सालासह खाल्ल्या जातात आणि हा आपल्याला हे लोणचं अतिशय आरोग्यदायी लोणचं आपलं तयार होतं। हे बघताय तुम्ही, यातली साखर विरघळल्यामुळे हे मिश्रण पातळ झालेलं आहे। अजून हे आपल्याला एक 5-7 मिनिट शिजवावं लागेल। 10 मिनिट झालेली आहेत। हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता मी गॅस बंद करते। आपलं लोणचं तयार आहे। आता हे थोडा वेळ गार व्हायला मी ठेवून देते। तयार आहे आपलं टिकाऊ लिंबाचं लोणचं। हे असं गार झाल्यानंतर असं व्यवस्थित घट्ट होतं, तुम्ही बघू शकता। असं व्यवस्थित घट्ट होतं। ते गार झाल्यानंतर तुम्ही ते बरणीमध्ये भरून ठेवू शकता। हे लोणचं फ्रीज मध्येच ठेवायला पाहिजे असं काही नाही, तुम्ही बाहेर ठेवलं तरी ते व्यवस्थित टिकतं। हे लोणचं अतिशय पौष्टिक आहे। मुलांना पराठ्या बरोबर, पोळी बरोबर व्यवस्थित ते आवडीनं खाऊ शकतात। तर मग आज आपण बनवलेली पौष्टिक आणि टिकाऊ रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आपलं हे टिकाऊ लिंबाचं लोणचं तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज तुम्ही माझ्या या रेसिपीला लाईक करा,
माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सना, तुमच्या रिलेटिव्हजना ही रेसिपी शेअर करू शकता। तसंच तुमचे काही कमेंट्स असतील, काही सजेशन असतील तर मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशा अनेक सोप्या घरगुती पौष्टिक रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा सांचीज किचन। धन्यवाद।